आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्यजी ठाकरे आहेत. सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. आज सुषमा अंधारे यांनी आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत. पोलीस विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न घेऊन तसेच वय मर्यादा या संदर्भात त्या बोलत होत्या आणि आपण देखील उपस्थित राहिला. काय सांगाल? बरोबर आहे, सुषमाताईंचे सगळे संपर्कात आलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल विषय खूप बेसिक आहे. असं नाही की संविधानाच्या बाहेरचं काही मागतायत किंवा घटनाबाहेर काही मागतात किंवा एकदमच भलतं काही मागतात. एवढीच त्यांची मागणी आहे की ज्या दिवशी तुम्ही ही पदभरती जाहीर केली, नोकरी भरती जाहीर केली, त्या दिवसापासून तुम्ही जी वयाची अट असेल ती तेवढी मुदत त्यांना दिली पाहिजे. जर आपण पाहत असाल काही खास व्यक्तींना मुंबई विकायला चाललेत, ते सगळं घटनाबाहेर करून चालतं, नियम तिथे वाकवले जातात. मग जे लोक आपल्या राज्य सरकारच्या सेवेत येऊ इच्छितात, देशाची सेवा करू इच्छितात, मग त्यांना का नाही तुम्ही ह्याच्यात घेता? हा विषय आपण हा अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहात का? नक्कीच मांडणार आहोत आम्ही हा विषय, कारण ह्याच्यात कुठे ना कुठेतरी आपण हे एक संवेदनशील विषय त्याला नीट हाताळणं गरजेचं आहे. काय आंदोलन करून सरकारला जाग येईल असं वाटतं? मला वाटतं हे सरकार झोपल्याच्या पडीकडे गेलेलं आहे आणि काही ठराविक दिवस या सरकारचे राहिलेले आहेत. सरकार मजा मारतंय, जे 100 दिवसांचे राहिलेले आहेत त्याच्यात ते मजा मारत राहतील, खोके काढत राहतील, महाराष्ट्राला धोके देत राहतील. परिस्थिती आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बदलू. वसंत मोरेंनी देखील आज मातोश्रीवरती भेट दिलेली आहे. काही दिवसात ते आपल्या ठाकरे गटात प्रवेश करतायत. नाही, ते होते तेव्हा, आज मातोश्रीला होते तेव्हा मी नव्हतो, तर मला पुढचं काही माहिती नाही त्याच्यातलं. धन्यवाद. कॅमेरा पर्सन कमलेशसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.